पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा संताप अजूनही ताजा असतानाच आता पिंपरी चिंचवडमधून आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे। वाकड परिसरातील ईशान सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका उच्चभू कुटुंबातील 42 वर्षीय शिल्पा सचिन गावारे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। 17 वर्षाच्या संसारानंतर 2 निष्पाप मुलांची आई असलेल्या शिल्पाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय पूर्णपणे कोलमडून गेला आहे। रक्षाबंधनच्या अगदी आदल्याच दिवशी शिल्पाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले अशी प्राथमिक माहिती समोर आली। पण या मृत्यू मागचं वास्तव इतकं साधं नाही असा थेट आरोप शिल्पाच्या माहेरच्यांनी केला आहे। रक्षाबंधनच्या अगदी आदल्याच रात्री बहिणीचा मृतदेह पाहावा लागलेल्या भावाने आणि आई वडिलांनी रुग्णालयात फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता। उद्या रक्षाबंधन असताना मला राखी बांधायला माझी बहीण जिवंत राहिली नाही। सासरच्या नराधमांनी तिचा अमानुष छळ करून तिला मारून टाकलं असं सांगत मध्यरात्री रुग्णालयातील स्ट्रेचरवर बहिणीचा मृतदेह पाहून भावाने ढसाढस रडत संताप व्यक्त केला। ही आत्महत्या नसून माहेरच्या संपत्तीतील हिश्श्यासाठी सासरच्यांनी केलेली हत्याच आहे असा थेट आरोप माहेरच्यांनी केला आहे। या घटनेनंतर शिल्पाचा भाऊ संतोष कळटे यांनी वाकड पोलिसांकडे तक्रार दाखल केली। मंडळी, शिल्पा आणि सचिन गावारे यांचं लग्न 2009 साली झालं होतं। सुरुवातीचा काही वर्ष संसार सुरळीत वाटत असला तरी हळूहळू या नात्यात विष कालवत गेलं असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे। लग्न झाल्यापासूनच माहेरच्या संपत्तीत हिस्सा आणि पैशांची मागणी करत सासरच्या मंडळीकडून शिल्पाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता। शिल्पाच्या आईने रुग्णालयाबाहेर सांगितलेली हकीकत तर काळीच चिरणारी आहे। माझ्या मुलीचा 17 वर्ष तो नाच छळ करण्यात आला, तिला बेदम मारहाण व्हायची, गरम इस्त्रीने चटके दिले जायचे असं सांगताना त्यांचा आवाज कापत होता। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलगा दारूच्या नशेत मारहाण करत असताना सासू सासरे त्याला रोखण्याऐवजी उलट प्रोत्साहन द्यायचे असा आरोप त्यांनी केला आहे। म्हणजे जिथे संरक्षण मिळायला हवं होतं तिथूनच जाच वाढला जात होता अशी परिस्थिती होती। पैशांची हाव इतकी टोकाची होती की माहेरकडून 2 एकर जमीन व्यवसायासाठी भरीव आर्थिक मदत आणि लाखो रुपयांची रोख रक्कम देऊनही सासरच्यांचं समाधान झालं नव्हतं। माहेरच्या संपत्तीत आणखी हिस्सा मागण्यासाठी शिल्पावर सतत दबाव आणला जात होता असं कुटुंबीयांनी स्पष्ट सांगितलं। गेली 17 वर्ष ही एक प्रकारची छुपी यातना सुरू होती जी अखेर एका भयंकर टोकाला जाऊन पोहोचली। भावाच्या तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी तात्काळ हालचाल करत पती सचिन गावारे, सासरे उत्तम गावारे, सासू संजीवनी गावारे आणि दीर संदीप गावारे या दोघांनाही अटक केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी BNS कलम 108 म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम 85 म्हणजे पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून महिलेवर होणारी क्रूरता आणि कलम 3(5) म्हणजेच समान मनसुब्याने केलेले कृत्य असे गुन्हे दाखल केले आहे। न्यायालयाने या चौघांनाही 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातली आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली। पोलिसांच्या तपासात समोर आलं की आरोपी पती सचिन गावरे याच्यावर लग्नापूर्वी एका हत्येचा गुन्हा दाखल होता। म्हणजे एक असा माणूस ज्याच्या भूतकाळात आधीच हिंसेचा इतिहास होता, त्याच्यासोबत शिल्पाचा संसार गेली 17 वर्षे सुरू होता। ही बाब समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे। शिल्पाचे कुटुंबीय आणि माहेरचे नातेवाईक सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। 2 लहान मुलं आता आईविना पोरकी झाली आहे। रक्षाबंधन सारख्या सणाच्या अगदी पूर्व संध्येला घडलेली ही घटना असल्याने कुटुंबियातील प्रत्येकासाठी हा सण आता कायमचा दुःखद आठवण घेऊन येणारा आहे। भावाने व्यक्त केलेले तो टाहो, ती वेदना, हे सगळे ऐकून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहे। वाकड पोलीस सध्या या संशयास्पद मृत्यूचा सर्व अंगाने तपास करत आहे। शिल्पाने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचललं, तिच्या छळामागे आणखी काही ठोस कारणे होती का, संपत्तीच्या वादाचा नेमका किती मोठा हात यात होता आणि कुटुंबियांनी केलेला हत्येचा आरोप किती तथ्यावर आधारित आहे, या सगळ्या मुद्द्यांची पडताळणी पोलीस सध्या करत आहे। हुंड्याच्या तगादा, संपत्तीतील हिश्श्यासाठी सतत होणारा छळ आणि अखेर एका विवाहितेने संपवलेलं जीवन, ही केवळ एका कुटुंबियाची शोकांकिता नाही तर आपल्या समाजात अजूनही किती खोलवर रुजलेली विषवल्ली आहे याचं हे भीषण उदाहरण आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणाचा संताप संपत नाही तोच घडलेली ही घटना सासरच्या छळाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभी करते। तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणांमध्ये पीडितेला खरा न्याय कधी मिळणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।